सेट पेपर आय मधला सगळ्यात अवघड किंवा भीतीदायक वाटणारा विषय कोणता असं विचारलं तर बहुतेक जणांचं उत्तर रिसर्च ॲप्टिट्यूड हेच असेल, बरोबर ना? पण खरं सांगू, ही भीती घालवणं अगदीच शक्य आहे. चला तर मग आज आपण घटक क्रमांक 2 म्हणजेच संशोधन अभियोग्यता याला सोपं करून समजून घेऊया आणि ही भीती आत्मविश्वासात बदलूया. आजच्या या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी या विषयाबद्दलची भीती का वाटते ते पाहू. मग परीक्षकांना नक्की काय अपेक्षित आहे हे समजून घेऊ. त्यानंतर काही महत्त्वाच्या संकल्पना सोप्या भाषेत बघू. परीक्षेत हमखास गुण मिळवण्यासाठी काही युक्त्या शिकू. आणि शेवटी या घटकाचा अभ्यास नक्की कसा करायचा याची योग्य दिशा ठरवू. चला तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. अनेक उमेदवारांना हा विषय खूपच किचकट वाटतो आणि ते स्वाभाविकही आहे. पण ही भीती नक्की वाटते तरी का? याचं कारण एका मोठ्या गैरसमजामध्ये दडलेलं आहे. अनेकांच्या मनात हेच येतं, नाही का, की अरे, हे तर पीएचडी करणाऱ्या लोकांचं काम आहे, आपलं काय? आणि खरं सांगायचं तर हाच तो गैरसमज आहे जो आपल्याला मागे खेचतो. आपल्याला वाटतं की आपण यासाठी पात्रच नाही. आणि इथेच आपल्याला आपल्या विचारांमध्ये एक महत्त्वाचा बदल करायचा आहे. बघा, परीक्षा हे नाही तपासत की तुमच्याकडे पीएचडी आहे की नाही. परीक्षा फक्त हे पाहते की संशोधन करण्यासाठी जी एक तार्किक वैज्ञानिक विचार करण्याची पद्धत लागते ती तुमच्याकडे आहे का. म्हणजे ही एक विचार करण्याची पद्धत आहे, कोणतीही पदवी नाही. बरं, मग जर परीक्षा आपल्याकडून संशोधक असण्याची अपेक्षा करत नाहीये, तर मग त्यांना नक्की हवंय तरी काय? पुढच्या टप्प्यात आपण हेच समजून घेऊया की परीक्षकांचा खरा उद्देश काय असतो. तर मुद्दा अगदी सोपा आहे. परीक्षकांना ज्ञानाच्या खोलीपेक्षा विचार करण्याच्या पद्धतीमध्ये जास्त रस आहे. ते फक्त हे तपासतात की उमेदवाराचा दृष्टिकोन वस्तुनिष्ठ आहे का, म्हणजे कोणताही पूर्वग्रह न ठेवता विचार करता येतो का, वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याची सवय आहे का, आणि कोणतीही गोष्ट पद्धतशीरपणे म्हणजे स्टेप बाय स्टेप करता येते का. ठीक आहे, आता आपल्याला हे तर कळलं की परीक्षकांना काय हवंय. चला तर मग ती विचारसरणी अंगी बांधण्यासाठी ज्या काही मूलभूत संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे त्या सोप्या करून समजून घेऊया. संशोधन म्हणजे नक्की काय याचं एक साधं उदाहरण घेऊ. समजा आपल्याला हे शोधायचं आहे की ठराविक खत घातल्यामुळे झाडांची वाढ खरंच जलद होते का. तर आपण फक्त होते असं म्हणून थांबणार नाही. आपण पद्धतशीरपणे माहिती गोळा करू, त्याचं विश्लेषण करू आणि आपले निष्कर्ष पुन्हा तपासून पाहू. ही जी शिस्तबद्ध प्रक्रिया आहे ना, हाच संशोधनाचा खरा गाभा आहे. हे 3 शब्द म्हणजे परीक्षेसाठीची एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे. कोणताही पर्याय वाचताना स्वतःला विचारा की तो पद्धतशीर आहे का, वस्तुनिष्ठ आहे का आणि पडताळणी योग्य आहे का. जर उत्तर हो असेल तर तो पर्याय योग्य असण्याची शक्यता खूप जास्त वाढते. हे 3 शब्द कुठेतरी नक्की लिहून ठेवा. आता ह्या पायऱ्या बघून घाबरू नका. या एखाद्या गुप्तहेर कथेसारख्या आहेत. म्हणजे बघा, आधी आपण समस्या ओळखतो, मग त्याबद्दल आधी काय काय माहिती उपलब्ध आहे ते तपासतो. हा एक तार्किक क्रम आहे. परीक्षेसाठी हा क्रम फक्त पाठ करण्यापेक्षा तो तसा का आहे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. गृहीतक किंवा हायपोथेसिस हा शब्द ऐकूनच अवघड वाटतं, पण हे खूप सोपं आहे. समजा एक नवीन व्यायाम प्रकार आहे, तर शून्य गृहीतक काय म्हणेल, या व्यायामाचा वजन कमी होण्यावर काहीही परिणाम होत नाही. याउलट दिशादर्शक गृहीतक म्हणेल, हा नवीन व्यायाम केल्यानं वजन कमी होतं. पाहिलं आहे की नाही सोपं. आणि व्हेरिएबल्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कारण आणि परिणाम आहे. स्वतंत्र चल म्हणजे कारण, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपण बदल करतो, जसं की खताचं प्रमाण, आणि अवलंबून असलेलं चल म्हणजे परिणाम, म्हणजे त्या खतामुळे झाडाच्या वाढीवर काय परिणाम झाला हे पाहणं. इतकं सरळ आहे. हे एक वाक्य नीट लक्षात ठेवा, कारण यामुळे परीक्षेतले अनेक प्रश्न अगदी सहज सुटू शकतात. मी पुन्हा सांगतो, स्वतंत्र चल बदल घडवते आणि अवलंबून असलेलं चल तो बदल दर्शवते. हे एक वाक्य हमखास गुण मिळवून देऊ शकतं. चला आता आपण काही अशा युक्त्या पाहूया ज्या थेट परीक्षा हॉलमध्ये उपयोगी पडतील. म्हणजे योग्य उत्तर कसं निवडायचं आणि चुकीचे पर्याय कसे ओळखायचे यासाठी काही सोप्या टिप्स. हे शब्द म्हणजे धोक्याची घंटा समजा. जेव्हा पर्यायांमध्ये हाताळणी, वाङ्मय चौर्य किंवा पूर्वग्रह असे शब्द दिसतील तेव्हा लगेच सावध व्हायचं. तो पर्याय चुकीचा असण्याची शक्यता जवळपास 99% असते. कारण सेट परीक्षेला एक प्रामाणिक आणि नैतिक संशोधक हवा असतो. आणि याउलट हे शब्द म्हणजे चांगल्या संशोधनाचे संकेत आहेत. नियंत्रण, पडताळणी आणि वस्तुनिष्ठता हे शब्द तुम्हाला योग्य उत्तराच्या अगदी जवळ घेऊन जातील, कारण हेच एका चांगल्या शास्त्रीय संशोधनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत.
एक गोष्ट लक्षात घ्या, विज्ञानात कोणतीही गोष्ट अंतिम सत्य नसते. आपण आपली समज सतत सुधारत असतो. म्हणूनच ज्या पर्यायांमध्ये नेहमीच पूर्णपणे सिद्ध होतं असे टोकाचे शब्द वापरलेले असतील ते पर्याय सहसा चुकीचे असतात. कारण संशोधन ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. आणि आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ही सगळी माहिती वापरून आपण आपली मानसिकता कशी बदलायची आणि आत्मविश्वासाने या विषयाला कसं सामोरं जायचं हे पाहूया. हे जणू काही आपलं गुप्त शस्त्र आहे. प्रत्येक प्रश्नाचा पर्याय वाचताना एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, हा पर्याय एक तार्किक, वैज्ञानिक आणि निष्पक्षपाती विचारसरणी दाखवतो का? हे केल्याने केवळ तथ्य आठवण्यापलीकडे जाऊन विचार करायला मदत होईल. आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे. व्याख्या पाठ करण्यावर जोर देण्याऐवजी संशोधनाची प्रक्रिया काय आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि त्यामागची विचार करण्याची पद्धत काय आहे हे समजून घ्या. एकदा का ही प्रक्रिया समजली की हा विषय भीतीदायक नाही, उलट गुण मिळवून देणारा सोपा विषय वाटू लागेल. तर या विषयाला अजिबात घाबरू नका. याकडे एक संधी म्हणून बघा. आपली तार्किक विचारसरणी अधिक पक्की करण्याची संधी. आपण एक सक्षम उमेदवार आहोत हे दाखवण्याची संधी. अभ्यास करत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिकण्याची उत्सुकता कायम ठेवा.